श्री गणेशाय नमः। श्री कृपारामचंद्राय नमः। पूर्व प्रसंगी रावण रथावरी आरूढोन सवे सेना प्रधान जेथे वैष्णवन तेथे आला। आणि कथेचं अनुसंधान पाठीमागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं। रथावरती राजा रावण बसलेला आहे, बरोबरीला प्रधान घेतलेला आहे। ज्या ठिकाणी कुबेर राज्य करतो त्या अलकावती नगरीच्या जवळ राजा रावण आला। तदंतरे विबुधावरी चालिला ती क्रोधे करी समवेत प्रधान साही भारी ब्रह्मांड उलथी पैसे। आणि लगेच असणारा रावण आपलं सगळं सैन्य घेऊन त्या ठिकाणी आलेला आहे। बघितलं कुबेरानं, कुबेर सुद्धा आपलं सगळं असणारं सैन्य घेतलं बरोबरीला आणि निघाला। त्यांची नावे कोण कोण मारीच महादेव प्रस्थ शुक कसारण सहावा दुम्राक्ष ऐसे जन संग्रामी बळ दारुण ज्याचे। राजा रावणानं आपल्या अनेक प्रधान मंडळी बरोबरीला घेतलेली होती आणि त्या प्रधानाच्या समवेत 6 प्रधान सोबतीला घेतली होती। मारीच महादेव प्रहस्त शुक सारण दुम्राक्ष अशा प्रकारची प्रधानाची नावं आहेत। दारुण अशा प्रकारचं ज्यांचं बळ आहे अशा प्रधानाच्या बळावर राजा रावण निघाला। यांच्या पुरुषार्था पुढे रावण कोणासी ना तुडे जैसे नाही ऋतू गाडे। यांच्या पुरुषार्था पुढे रावण कोणासी ना तुडे जैसे साई ऋतू गाडे आपुले निकाळे शोभती। आणि ज्या प्रधानांच्या बळावरती ताकदीवरती सामर्थ्यावरती राजा रावण कुणालाच घाबरत नव्हता तशा प्रकारचे ऋतू असतात त्या पद्धतीने ही 6 प्रधान सोबतीला घेतलेली होती। बलवान प्रधान होती, त्यांच्या सोबत रावण निघाला। साई प्रधान कैसे क्रोधे सृष्टी जाळीते श्री चालिले अतिवेशे नद्या पर्वत उल्लंघिती। 6 प्रधान रावणाने सोबत घेतलेले आहेत, अतिष्ठ बलिष्ठ आहेत, बलवान आहेत। राग जरी आला त्या प्रधानानं तर सगळी सृष्टी जाळण्याची ताकद त्या प्रधानाकडे होती आणि अशी प्रधान नद्या उपवने उल्लंघन करीत अलकावतीला निघाले। पुरे पाटणे ग्रामनगरे लंघित वने उपवने थोरे एक मोर्ते अति त्वरे कैलासाप्रती येत झाले। आणि सगळे असणारे गावं नगर वन उपवन गिरी कंदर उल्लंघन करीत 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 45 मिनिटाच्या कालावधीमध्ये सगळं असणारं सैन्य कैलास शिखर जे असणारा महादेवाचं कैलास पर्वत होता तिथपर्यंत गेला। अति पापिष्ट रजनीचर पावनी कैलास पठार वेडीत झाले अलका नगर ते कुबेर भोवती देखिले। अतिशय पापिष्ट असणारी ही राजा रावणाचं सैन्य होतं। राजा रावण होता कैलास पर्वतावरती गेले, पर्वताला वेढलं गेलं आणि ते असणाऱ्या कुबेराचं अलकावती जे नगर आहे ते सुद्धा राजा रावणाच्या सैन्याने वेढून टाकला। उत्तमती कुबेर बंधू रावण आला करावया युद्ध त्याने सांडूनी सूरदय बंधू याचे आम्ही जवळवणे। आणि दूत सांगू लागले कुबेराला रावण तुमचा भाऊ आहे आणि तुमच्या बरोबर युद्ध करण्यासाठी आलेला आहे। त्यावेळेस बघा आता काय करायचं, तो आपला भाऊ आहे नातलं काय, मग युद्ध करायचं का नको सांगा। दूत बोलू लागले जाणवू हे माता म्हणून दूत निघाले त्वरित शीघ्र वैश्रवण जाणवीत लंकनात युद्ध आलं। दूतांनी बघितलं राजा रावण आलेला आहे पण विचार केला ही आपल्या मालकाचा भाऊ आहे, आपण युद्ध करणं चुकीचं आहे म्हणून कुबेराला जाऊन सांगितलं तुमचा भाऊ रावण युद्धासाठी आलाय, काय करायचं बघा। दूताचे वचन कुबेर झाला क्रोधायमान वेगी म्हणे सैन्य लागून करा म्हणे संग्राम। आणि त्या दूताचं बोलणं ऐकलं कुबेराला राग आला। घेणं नाही काय नाही, 4 गोष्टी फक्त नीट सांगायला पाठवलं होतं। नीट सांगा, ऐकायचं असेल ऐक नाही तर नको ऐकू। युद्धाला चाललंय, भांडणच करायला आला राजा रावण। राग आला कुबेराला, सगळं आपलं सैन्य गोळा केलं, युद्धासाठी निघाला। कोणी गणेशाची वचनावळी वीर चालिले तुरबळी तशी सागराची नवळी तैसे काळी चालिले। आणि कुबेराचं बोलणं ऐकलं, आपापलं सगळं सैन्य कुबेरानं तयार केलं। जसं असणाऱ्या सागराच्या लाटा असाव्या त्या पद्धतीने कुबेराचं सैन्य गावाच्या बाहेर निघाला। अश्मी चढले एक वीर एकी पाला निले कुंजर एकी सजले रंगवर पायाचे बोगर धावती। काही घोड्यावरती चढले, काही हातीवरती चढले, काही रथावरती चढले, काही पायाने चालत युद्धासाठी निघाले। सैन्य झाली मिळणी जशी दोन्ही एक होती पुष्करणी वर्षती उभयंता बाणी वीरसेनी लक्षणीय। दोन्ही सैन्य एकमेकांमध्ये मिसळत 2 नद्या एकत्र याव्या आणि 2 नद्या एकमेकांना भेटाव्या तशा पद्धतीने कुबेर सैन्य आणि रावण सैन्य एकमेकांमध्ये युद्धासाठी मिसळलं। लक्षी केला थोर मार जैसा गगनी वर्षे जळधर रावणाचे प्रधान थोर थोर रणिगायाळ पाडिले। कुबेराच्या सैन्यानं रावणाच्या सैन्याला थोर अशा प्रकारचा भयंकर मार दिला।
जसं आकाशामधून पावसाच्या धारा पडाव्या तसं रावणाचं सैन्य पडू लागलं. त्यावेळेस रावणाचे जे काही थोर थोर 6 प्रधान मंडळी होते त्यांना राग आला. आणि राक्षस पडले राणी हे दशमुखे दे कोणी नाही क्रोधे नेत्र आरक्त करुनी परवीरांवरी लोटला. कुबेराच्या सैन्यानं आपलं सगळं सैन्य मारलं. बलवान प्रधान सुद्धा रणांगणामध्ये पाडलं, त्यांनाही बेशुद्ध पाडलं. त्यावेळेस राजा रावणानं बघितलं, भयंकर राग आला, लाल भडक डोळे केले आणि आपल्या असणाऱ्या कुबेराला मारण्यासाठी त्याच्या सैन्यामध्ये मिसळला. गर्जना करोनी अत्यंत गाडी पाताळी शेष हडबडी वराची दाड तडतडी कुर्म करी गाड प्रतिष्ठ. अतिशय भयंकर घोर अशा प्रकारची गर्जना राजा रावणानं हाक मारली. त्या असणाऱ्या आवाजानं शेष सुद्धा पृथ्वीच्या असणाऱ्या खाली त्या ठिकाणी शेष सुद्धा हडबडला गेला. चंद्र सूर्य सुद्धा त्या ठिकाणी चळचळ कापू लागले. दिग्गजाची सुद्धा त्या ठिकाणी कंठाळीत बसली. वराहाची दाढ सुद्धा त्या ठिकाणी तळतळू लागली. कुर्मानं सुद्धा आपली कासवानं सुद्धा आपली पाठ सावरली. एवढी असणारी प्रलय निर्माण झाला. गगनी नक्षत्रे कळकळीती सूर्य शशी सूर्य जळजळ कांपती दिग्गजांच्या कर्णाप्रती भद्रता पै आली. आणि आकाशामधली नक्षत्र सुद्धा तुटून खाली पडतात की काही चंद्र सूर्य सुद्धा तळतळ कापू लागले. 10 दिग्गज त्या असणारी दिग्गजाचं सुद्धा कांठाळीमध्ये बसू लागली. त्यांच्या कानाला बधिरता आली. अशी अवस्था निर्माण झाली. गर्जनेचा नाद थोर भेने कंपती सुरासुर ते काळी प्रधान वीर समस्त जाण एकवटले. आणि राजा रावणानं फक्त गर्जना केली होती. त्या गर्जनेमध्ये एवढा आवाज होता. त्या असणाऱ्या आवाजानं सूर आणि असुर दानव मानव सगळे थर थर कापू लागले. एवढ्या वेळामध्ये रावणाचे हे प्रधान सावध झाले आणि युद्धासाठी मिसळले. पुनरपीरणी मिसळले घोरंदर युद्ध करीते झाले. एक एक सहस्रे भिडले झाले रणमंडळी ते काळी. रावणाचे प्रधान सावध झाले आणि रावणाबरोबर कुबेराच्या सैन्यामध्ये मिसळले. भयंकर अशा प्रकारचं ते सैन्य युद्ध करू लागलं. एक प्रधान एक हजार सैन्य यांच्या बरोबर युद्ध करू लागलं आणि कुबेराचं सैन्याचा विध्वंस करू लागले. शक्ती तो मरा घेऊन या दशशीर करिता झाला विकट मार परिविरांते दे कोणी. गदाय परिगाय शक्ती आहे तो मराय अशा प्रकारचं असणारं शस्त्रास्त्र त्या ठिकाणी राजा रावणानं विकट दुर्धर अशा प्रकारचा मार कुबेर सैन्यावरती करू लागला. रावणाने कळवळला कुबेर सैन्य मारिता झाला. कित्येक वीरांनी पात केला कित्येक निर्जीव केले रणभूमी. राजा रावणाला भयंकर राग आलेला आहे. कुबेराचं जेवढं सैन्य होतं आलेलं त्या सगळ्या सैन्याला भयंकर अशा प्रकारचा दुर्धर मार राजा रावण देऊ लागला. अनेक सैन्य मारून टाकलं. काही सैन्य त्या ठिकाणी निर्जीव केलं, काही सैन्य पळून गेलं. अशा प्रकारची अवस्था रावणानं केली. 23 वर्षे माधव तेवी सोडून सर्व व्यताभूत करून सर्व वीर वीर आटीला. जशा प्रकारे आकाशामधून पाऊस पडावा, पावसाच्या धारा जमिनीवरती पडाव्या तशा प्रकारे रावण बाण सोडत होता. असंख्य असणारे बाण सोडले. सगळं कुबेराचं सैन्य त्या ठिकाणी असणाऱ्या रणांगणावरती पाडलं. ऐका यक्षनायकांचे सैन्य रणमंडळी होऊनी बघन जैसा वनी करीदन कशाला कोणी पर्वत. जसं असणारा कुबेर आहे त्या कुबेराचं जे काही सैन्य होतं ते राजा रावणानं सगळं रणांगणावरती पाडलं. पावसाच्या धाराप्रमाणे बाण सोडले किंवा अग्नी वाळलेले असणाऱ्या गवताचं दहन करावं त्या पद्धतीने रावणानं बाणानं सगळं सैन्य मारलं. मारुतवनी सहकारी झाल्या सृष्टी भस्म करी देवीची तो राघव वैरी यक्ष सैन्य मारिले. तशा प्रकारे अग्नी आणि वारा जसं त्या ठिकाणी सगळं वाळलेलं गवत अग्नीला वारा साह्य झाल्यानंतर सगळं असणारा वनवा लागतो, प्रलय निर्माण होतो. त्या पद्धतीने राजा रावणानं यक्ष सैन्य म्हणजे कुबेराचं सगळं सैन्य संपवलं. समस्त प्रधान श्री रावण कुबेर सैन्य करून बघणं कित्येक बंडावी होऊन समरंगणी उलंडले. राजा रावणाचे जेवढे आलेले प्रधान होते त्या सगळ्या प्रधानांच्या बळावरती रावणानं कुबेराचं सगळं जेवढं सैन्य युद्धासाठी आलेलं होतं ते सगळं सैन्य भंग पावलं. काही सगळं असणारं सैन्य पळून गेले, काही रणांगणामध्ये पडले. अशा प्रकारे अवस्था रावणानं केली. कित्येक ओठांसहित दात पाडून रणी गुंतत एक भय करोनी जीव देत एक तळमळीत मस्तक घात. काही असणारे सैन्य त्या ठिकाणी काहींचे दात पडले गेले, काही रणामध्ये कुंतत आदळत आपल्यात पडू लागले. काही जणांनी विचार केला जीव मुठीमध्ये धरला आणि त्या रणांगणामधून पळून आपापला जीव वाचवला. एकांचे तुटले कर एकांचे कुटले शिर एकांचे घायल शरीर चेंदा चेंद होऊन रणांगणामध्ये कुबेर सैन्याची अवस्था झाली. कुणाचा हात तुटले, कुणाचं असणारं डोकं फुटलं,
कोणाच्या शरीराला जखमा झाले, कोणाचे त्या ठिकाणी पाय तुटले, अशी अवस्था कुबेराच्या सैन्याची आहे. एकांची भय अद्भुत धावणी प्रेता माझी लपत एक ते पळपळामूत राक्षस मार देखोनी. कुबेराच्या सैन्याने राजा रावणाचा प्रधानांचा त्यांचा धाक घेतला, जीव वाचवण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे जे काही मेलेलं सैन्य होतं त्या मेलेल्या सैन्याच्या प्रेतामध्ये लपून आपला स्वतःचा जीव कुबेराचं सैन्य वाचवू लागलं. एकांची गेली शतसंपत्ती एक वेळी मळी होऊन थाटी एसी रावणे केली ख्याती सीतापती. ऐका ऐका श्रीरामचंद्र, त्या राजा रावणानं काय काय पराक्रम केला, एवढं असणारा अफाट बाणांचा वर्षाव केला. त्या कुबेराच्या सैन्याकडची सगळी शस्त्रास्त्र संपत्ती संपली. मडी होऊन त्या ठिकाणी असणाऱ्या मेलेल्या मड्याचं सोंग घेऊन त्या असणाऱ्या प्रेतामध्ये लपून बसली. अशा प्रकारची दुर्धर ख्याती राजा रावणानं केली. सैन्य जे उरले ते हळूहळू संग्रामाकरिते झाले, त्यामध्ये तर कित्येक पळाले नगरामाजी श्रीराम. ऐका रामचंद्र, पुन्हा काय झालं, जे काही शेष शिल्लक राहिलेलं सैन्य होतं ते सैन्य हळूहळू हळू युद्ध करू लागलं. राजा रावणाचं सैन्य ऐकत नव्हतं म्हणून जीव आपला असणारा त्या ठिकाणी आवरला, जीव मुठीमध्ये धरला, त्या सैन्यामधून पळ काढला आणि अलकावती नगरीमध्ये गेले. यक्ष सैन्य झाली भंगानी उरले वीर मेदिनी सांडवणी प्रवेशले पुरी रक्त दक्षिणी कुबेरा मात जाणवली. कुबेराच्या सैन्याचा सगळा असणारा भंग पावला गेला. जे काय राक्षस सैन्य कुबेराचं सैन्य उरलेलं होतं ते असणाऱ्या बालकावती नगरीमध्ये गेलं आणि कुबेराच्या जवळ जाऊन घडलेला प्रकार सर्व त्या दूतांनी सांगितला. सैन्य भंगले एकूण कुबेर झाला क्रोधायमान सैनिक कटक बोलावून तयारी संग्रामा पाठविले. आणि त्या दूताच्या मुखामधून ऐकलं, कुबेरानं आपलं सगळं सैन्य रणांगणावरती रावणानं मारलं, स्वतःचं सैन्य भंगलेलं पाहिलं. अतिशय राग कुबेराला आला. सगळं असणारं पुन्हा सैन्य एकत्र जमा केलं आणि नगराच्या बाहेर युद्धासाठी पाठवला. सैनिकटके रणभूमीसी मारीचा भेदिलीवर मागासी बाणी भेदून या त्यासी रणभूमीसी पाडिले. आणि कुबेर स्वतः अनेक प्रकारचं सैन्य घेऊन रणांगणाच्या ठिकाणी आला. आल्यानंतर मारीचाला लक्ष केलं. मारीचाच्या सर्व अंगाला बाण कुबेरानं मारले. सगळे असणाऱ्या बाणानं त्या मारीचं शरीर खिळून टाकला. मुरारीने मूर मारिला षडनाने तारकासुर वदिला शक्रे वक्र निपातीला तैसा यक्षे मारिला मारीचा. आणि त्या मारीचाच्या सगळ्या अंगाला बाण लागले. जसं भगवान श्री विष्णूनं मूर नावाच्या राक्षसाला मारावं किंवा शाळा कार्तिक स्वामींनी तारकासुराला मारावं किंवा इंद्रानं वक्रासुराला मारावं, त्या पद्धतीने मारीचाला कुबेरजी मारू लागले. मारीच पडला रणमेदिनी तैसा स्वर्गाऊनी पळे चोनी पुण्यक्षये मृत्यू लोकी प्राणी तैसा प्रधान पाडिला. आणि कुबेरानं तो असणारा मारीच राजा रावणाचा जी काही 6 प्रधान होती त्यातला प्रधान मारीच त्या मारीचाला रणांगणावरती पाडलं. जसं स्वर्गामध्ये गेलेला जीव अनेक दिवस स्वर्गामध्ये राहतो, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत, पुण्य संपलं की पुन्हा मृत्यू लोकांमध्ये माघारी येतो, तशा पद्धतीने तो प्रधान रणांगणावरती पाडला. मारीच पाडिला ते कोणी राक्षसंद्र कोपायमान वर्षका झाला शरदारुण सैनिक कटका घायाळ केले. आणि मारीच पडलेला बघितलं राजा रावणानं. भयंकर रावणाला राग आलेला आहे. दुर्धर अशा प्रकारचं बाण आपल्या धनुष्याला लावलं आणि कुबेराच्या सैन्याचा विध्वंस करू लागला. रक्ते डवरला यक्ष दिसे तैसा वसंतीचा पळस रण सांडवणी पुरी प्रवेश पाठी देऊनी पळाला. आणि मग ते असणाऱ्या कुबेराच्या सर्व अंगाला त्याच्या सैन्याला बाण लागले. जसा वसंतामध्ये पळस सुंदर दिसावं तशा पद्धतीने लाल भडक कुबेराचं शरीर दिसू लागलं. त्यामुळे मरणाच्या भीतीनं कुबेरानं रणांगण सोडलं, गावामध्ये पळून गेला. पाठी लागले राक्षसगण नगर द्वारा समीप येऊन पुढे झाला रावण तो द्वार पाळे देखील. आणि ते असणारे कुबेराचं सैन्य कुबेर सगळ्या रणांगणामधून गावात जात असताना राक्षस पाठीमागे लागली. आणि नगराच्या जवळ आल्यानंतर कुबेराचा जो द्वारपाळ होता त्या द्वारपाळाला राक्षसांनी पाहिलं. श्रीरामचंद्र अवधारी रावण प्रवेश अलकापुरी समवेत राक्षस दुरारी ते द्वारपाळाने निवारिले. ऐका रामचंद्र, त्या कुबेराला मारण्यासाठी राजा रावण त्या अलकावती नगरीमध्ये गेला. जात असताना द्वारपाळामध्ये दरवाजामध्येच द्वारपाळ होता आणि द्वारपाळानं राजा रावण आणि त्यांच्या सैन्याला अडवलं म्हणतात. द्वारपाळ तो कैसा मनसी ज्यासी यम कांपे चळचळसी ते जे तरी सूर्योदयाशी रावणासी बिडता झाला. आणि त्या द्वारपाळानं रावणाला अडवलं.
अडवल्यानंतर त्या द्वारपाळाकडे एवढी ताकद होती, त्या द्वारपाळाला बघितल्यानंतर चंद्र सूर्य सुद्धा थरथर कापतील अशा प्रकारचा प्रताप त्या द्वारपाळाकडे होता. आणि त्या द्वारपाळानं अडवलं आणि रावणाबरोबर युद्ध करू लागला. ते द्वारीचे तोरण तोडून सूर्यभानू नामे द्वारपाळ जाण जोडीता झाला राक्षसंद्र लागून रावण पळवणी पै गेला. काय त्या द्वारपाळाकडे ताकद होती? ज्या नगरीचा राजा पळून गेला त्याच्या द्वारपाळाकडे एवढी ताकद होती. सूर्यभानू त्या द्वारपाळाचं नाव होतं. हातामध्ये शस्त्रास्त्र नव्हतं, दरवाजाचं तोरण घेतलं हातामध्ये आणि त्या तोरणाला राक्षसांनी मारलं आणि राजा रावणाला त्या द्वारपाळानं पळवून लावलं. सूर्यभानू द्वारपाळ रावणासी मारिता तत्काळ ब्रह्मवचन होईल निष्फळ म्हणून जीत सोडीला. आणि सूर्यभानू नावाचा द्वारपाळ होता त्या कुबेराचा. त्या द्वारपाळाकडे एवढी ताकद होती, रावणाला लगेच मारलं असतं. पण ब्रह्मवचन मिथ्या होईल, ब्रह्मदेवाच्या वरदानं खोटं होईल म्हणून राजा रावणाला सोडून दिलं. एरवी द्वारपाळानेच मारला असता, एवढं समर्थ तो द्वारपाळ होता. द्वारपाळा मारा भेन राक्षसैन दनादन पळाले जीव घेऊन पर्वत पटारी निघाले. आणि द्वारपाळाच्या माराच्या भीतीनं रावण पळून गेला. मग बाकीचं त्याचं असणारं सगळं जे काही सैन्य होतं ते वाटत असेल तिकडे तशा दिशेला जीव वाचून पळू लागला. एक विमरी प्रवेशले एक गिरिकंदरी निघाले एक नदी उतरोनी गेले आपुल्या स्वस्थळाप्रती. आणि काही असणारे राक्षस विवरामध्ये प्रवेश केला, काही गिरिकंदरामध्ये असणारे पळून गेले, काही वन उपवनामध्ये गेले, काही त्या ठिकाणी पाण्यामध्ये लपून बसले, काही असणारे डायरेक्ट लंकेमध्ये येऊन पोहोचले. एक वृक्षी वळंगळे एक वृक्षापुढात निघाले एक पर्वताकडे बैसले धाक घेऊन फक्त राक्षस. द्वारपाळाची भीती घेतली या राक्षसाने. काही झाडावरती चढून लपून बसले, काही झाडाच्या बुडामध्ये बसले, काही पर्वत कड्यावरती बसले, काही पर्वताच्या खाली बसले. कुबेराच्या दूताचा धाक घेतला आणि राक्षस घाबरून पळून गेला. रावण देवोनी पाठी तेथून पळाला उठाउटी पुढील कथा सुरस गोमटी भवबंद छेदक. आणि राजा रावण सुद्धा घाबरून जीव वाचून पळून गेलेला आहे. रावणानं पाठ रणांगणाच्या ठिकाणी दिली आणि राजा रावण सुद्धा पळून गेला. आता पुढची कथा अतिशय सुंदर आहे, ऐका. एक विनवी जनार्दनाची एकपणी सुरस कथा रामायणी सावधान संती परिसावी. आणि जाऊ बघा का आपल्या जनार्दन स्वामीला एकनाथ महाराजांना शरण जाऊन सांगतात रामायणाची कथा अतिशय सुरस आहे, सुंदर आहे, गोड आहे, अमृतमय आहे. आणि त्या कथेचा असणारा आस्वाद सर्व श्रोते सज्जनांनी घ्यावा. पुढे आता ते असणाऱ्या राजा रावणाचं आणि कुबेराचं युद्ध कसं होतं लक्षपूर्वक ऐका. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे उत्तरकांडे एकाकार टीका रावण सैन्य भंगो नाम चतुर्दशोध्याय. घोडा श्रीकृष्ण मस्तु कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज प्रभु राम